हॅलो एव्हरीवन. आज आपल्याला सुरू करायचं नेक्स्ट टॉपिक आणि हे लास्ट पार्ट असणार आहे चॅप्टर 2 चा, दॅट इज 2.4 फिजिकल अँड केमिकल चेंजेस आणि 2.5 व्हॉट आर द टाइप्स ऑफ प्युअर सबस्टन्सेस. सो दोन टॉपिक आपल्याला आज कव्हर करायचे आहेत. 2.4 दॅट इज फिजिकल अँड केमिकल चेंजेस आणि 2.5 व्हॉट आर द टाइप्स ऑफ प्युअर सबस्टन्सेस. ओके, सो वन बाय वन स्टार्ट करूयात. पेज नंबर सांगून देतो. इट इज ऑन पेज नंबर 24. ओके, सो लेट अस स्टार्ट. फिजिकल अँड केमिकल चेंज, काय फरक आहे दोघांमध्ये? एखाद्या गोष्टीमध्ये फिजिकल चेंजेस होतात, मग काय नवीन बघायला मिळतं. एखाद्या सबस्टन्समध्ये केमिकल चेंजेस होतात, मग काय नवीन बघायला मिळतं, हे आपल्याला इथं बघायचं आहे. ओके, सो सुरू करूयात. इन प्रीवियस चॅप्टर वी हॅव लर्न्ड अबाउट अ फ्यू फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. द प्रॉपर्टीज दॅट कॅन बी ऑब्झर्व्ड अँड स्पेसिफाईड लाईक कलर, हार्डनेस, रिजिडिटी, fluidity, density, melting point, boiling point, etc. are all the physical properties. So एखाद्या सबस्टन्सच्या फिजिकल प्रॉपर्टीज काय काय असतात? त्याचा कलर, त्याचं स्ट्रक्चर, तो काय चेंज घेतो फिजिकली, तो कसा चेंज होतो, त्या शेपमध्ये चेंज होतो का, त्याच्या कलरमध्ये चेंज होतो का, त्याचा मेल्टिंग पॉईंट काय आहे, त्याचा बॉइलिंग पॉईंट काय आहे. ऑल दीज आर द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ दॅट सबस्टन्स. ओके, सो नाउ व्हॉट इज अ फिजिकल चेंज? मग फिजिकल चेंज कसा होतो? द इंटर कन्व्हर्जन ऑफ स्टेट्स इज अ फिजिकल चेंज. इंटर कन्व्हर्जन ऑफ स्टेट्स. स्टेट्स म्हणजे कुठले? महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला हे स्टेट नाही. स्टेट्स म्हणजे स्टेट्स ऑफ मॅटर. कुठले स्टेट्स ऑफ मॅटर आहेत? सॉलिड, लिक्विड, गॅस. सो इंटर कन्व्हर्जन ऑफ स्टेट्स इज अ फिजिकल चेंज. फिजिकल चेंजची डेफिनेशन काय? इट इज द इंटर कन्व्हर्जन ऑफ स्टेट्स. स्टेट्स मध्ये कन्व्हर्जन होत आहे. बिकॉज these changes occur without a change in composition. त्यांच्या कॉम्पोजिशन मध्ये, त्या सबस्टन्सच्या कॉम्पोजिशन मध्ये, त्याच्या कॉन्स्टिट्युएंट्सच्या कॉम्पोजिशन मध्ये काही चेंज होत नाहीये. कॉम्पोजिशन ऑफ कॉन्स्टिट्युएंट रिमेन्स द सेम. ओके, अँड नो चेंज इन द केमिकल नेचर ऑफ द सबस्टन्स. त्याच्या केमिकल नेचर मध्ये पण काही चेंज होत नाहीये. फॉर एक्झाम्पल, आईस, वॉटर वेपर. डिफरंट फिजिकल प्रॉपर्टीज. त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज वेगळ्या आहेत. आईस इज अ सॉलिड सबस्टन्स, वॉटर इज अ लिक्विड अँड वॉटर वेपर इज गॅशियस. ओके, बट केमिकली दे आर सेम. त्याचे इन्ग्रेडियंट्स सेम आहेत, पाण्यापासूनच बनलेले आहेत तिन्ही गोष्टी. ओके, सो कळालंय फिजिकल चेंज म्हणजे काय थोडक्यात? इट इज द इंटर कन्व्हर्जन ऑफ स्टेट्स ऑकर्स विदाउट चेंज इन कॉम्पोजिशन ऑफ सबस्टन्स. सबस्टन्सच्या कॉम्पोजिशन मध्ये काही चेंज होत नाहीये. नो चेंज इन केमिकल नेचर ऑफ द सबस्टन्स. त्याच्या केमिकल नेचर मध्ये सुद्धा काही चेंज नाहीये. फॉर एक्झाम्पल, आईस, वॉटर वेपर हे फिजिकल प्रॉपर्टीज डिफरंट आहेत, बट केमिकली ऑल ऑफ देम आर सेम. सो दॅट इज ऑल अबाउट द फिजिकल चेंज ऑफ एनी सबस्टन्स. नाउ कमिंग टू केमिकल चेंज. आता दुसरं एक्झाम्पल टेक्स्टबुक मध्ये वाचतोय मी, लक्ष द्या. बोथ वॉटर अँड कुकिंग ऑइल आर लिक्विड, बट देअर केमिकल कॅरेक्टरिस्टिक्स आर डिफरंट. Now we are comparing water and oil. Both of their chemical characteristics are different, though both are liquids. दोन्ही लिक्विडच्याच कॅटेगरी, दोघं सेम स्टेट आहेत. लिक्विड स्टेट ऑफ मॅटर आहे वॉटर आणि ऑइल, बट देअर केमिकल कॅरेक्टरिस्टिक्स आर डिफरंट. ते डिफर इन ओडर अँड इनफ्लेमेबिलिटी. त्यांचा वास वेगळा वेगळा आहे, त्यांचा स्मेल वेगळा वेगळा आहे. ओके, अँड इनफ्लेमेबिलिटी. वॉटर बर्न होतं का? नाही, बट ऑइल इज यूज्ड फॉर बर्निंग अँड वॉटर इज इन अपोजिट केस used as a fire extinguisher. Okay, we know that oil burns in air whereas water extinguishes fire. It is this chemical property of oil that makes it different from water. ही त्याची केमिकल प्रॉपर्टी आहे. बर्निंग ही जी प्रॉपर्टी आहे, इट इज प्रेझेंट इन ऑइल बट ऍब्सेंट इन वॉटर. सो दिस केमिकल चेंज is a difference. So burning is a chemical change. What we can say that burning is a chemical change. During this process, one substance reacts with another to undergo a change in chemical composition. एक substance दुसऱ्या सोबत react होतोय. कसा react होतोय? To go changes. It undergoes changes in the chemical composition. Like oil is burning in air, so it is reacting with air. The oxygen present in air. Okay? Chemical change brings change in the chemical properties of matter and we get new substance. आपल्याला काहीतरी नवीन सबस्टन्स बघायला मिळेल.
अ केमिकल चेंज इज ऑल्सो कॉल्ड अ केमिकल रिॲक्शन. केमिकल चेंजचं दुसरं नाव आपण त्याला केमिकल रिॲक्शन सुद्धा म्हणू शकतो. ओके, सो व्हॉट इज अ केमिकल चेंज? इट इज अ प्रोसेस. ही एक प्रकारची प्रोसेस आहे. इट इज अ केमिकल रिॲक्शन. वन सबस्टन्स रिॲक्ट्स विथ अनदर. एक सबस्टन्स दुसऱ्यासोबत रिॲक्ट होतोय. अंडरगोज अ चेंज इन केमिकल कॉम्पोजिशन. जेव्हा एक सबस्टन्स दुसऱ्या सबस्टन्स सोबत रिॲक्ट होतो, इट अंडरगोज अ चेंज इन केमिकल कॉम्पोजिशन. फिजिकली नाही, केमिकली चेंज होतोय. ब्रिंग्स चेंज इन केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर टू गेट अ न्यू सबस्टन्स. त्या स्टेट ऑफ मॅटरच्या केमिकल प्रॉपर्टीज मध्ये चेंज होतोय अँड वी गेट अ न्यू सबस्टन्स. इट इज ऑल्सो कॉल्ड अ केमिकल रिॲक्शन. फॉर एक्झाम्पल, बर्निंग इज अ केमिकल चेंज. बर्निंग इज अ केमिकल रिॲक्शन. ओके, अनदर एक्झाम्पल एक देऊ शकतो मी तुम्हाला. मॅग्नेशियम रिबन इज बर्न्ड इन एअर, ओके, टू गिव्ह मॅग्नेशियम ऑक्साइड. दिस इज वन मोर एक्झाम्पल वी कॅन से. इथं दोन सबस्टन्स कुठले आहेत? एक मॅग्नेशियम रिबन आहे, that is solid. It is burnt in air. It is burning in air. So reacting with oxygen present in air to give a new substance is magnesium oxide, MgO. त्याची रिएक्शन कशी आहे? Mg plus O2 gives MgO. So that is one more example you can take. So कळलं आता केमिकल चेंज कसा आहे. खाली एक एक्झाम्पल त्यांनी दिलंय. ड्युरिंग बर्निंग ऑफ अ कॅन्डल both physical and chemical changes takes place. कॅन यू डिस्टिंग्विश दिस? आता कसं काय, कॅन्डल जेव्हा बर्न होतीये, मेणबत्ती जेव्हा ती पेटतीये तेव्हा फिजिकल चेंज पण होतोय, केमिकल चेंज पण होतोय. कसा काय? तर तो चेंज असा आहे की वॅक्स मेल्ट्स. ओके, व्हेन वॅक्स इज मेल्टिंग, वॅक्स इज अ सॉलिड अँड इट इज गेटिंग चेंज्ड इनटू लिक्विड. सो स्टेट ऑफ मॅटर चेंज होत आहे, दॅट इज द फिजिकल चेंज. ओके, आता केमिकल चेंज कुठे आहे बरं? वॅक्स नियर द फ्लेम बर्न्स. जे फ्लेमच्या जवळचं वॅक्स आहे दॅट इज बर्निंग अँड इट इज गिव्हिंग आउट कार्बन डायऑक्साइड. Okay, so that is a chemical change. So नुसता wax melt होतोय, it is physical change, and wax near the flame is burning to give out carbon dioxide, CO2. So that you can treat as chemical change. Also, light is given out, heat is given out. So it is giving out light energy, heat energy. Okay, so it is also noticed as a chemical change. So burning of a candle, नुसता burning is a chemical change, and burning of a candle is a physical change as well as a chemical change. Okay, so this was all about the topic 2.4. त्याच्या खाली काही क्वेश्चन्स आहेत, इन टेक्स्ट क्वेश्चन्स. आन्सर्स विल बी गिवन टू यू इन व्हॉट्सअप ग्रुप. ओके, सो लेट अस मूव ऑन टू द नेक्स्ट टॉपिक 2.5, लास्ट टॉपिक ऑफ दिस चॅप्टर 2. व्हॉट आर द टाइप्स ऑफ प्युअर सबस्टन्सेस? प्युअर सबस्टन्सेसचे टाइप्स कुठले कुठले आहेत? दोन प्रकार आहेत, एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स. मग हे ठरतात कशावरनं? एलिमेंट्स आणि कंपाऊंड्स ठरतात कशावरनं? On the basis of their chemical composition, substances can be classified either as elements or compounds. So, classified on basis of their chemical composition. त्या एका पर्टिक्युलर सबस्टन्स मध्ये कुठल्या केमिकलचं किती कॉम्पोजिशन आहे त्याच्यावरनं दोन प्रकार ठरवले जातात, दॅट इज एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स. नाउ लेट अस लुक ॲट द फर्स्ट कॉम्पोनंट, दॅट इज एलिमेंट्स. एलिमेंट्स आर बेसिक फॉर्म ऑफ मॅटर. व्हॉट आर एलिमेंट्स? दे आर द बेसिक फॉर्म ऑफ मॅटर. त्याच्यामध्ये तीन कॅटेगरीज आहेत, मेटल्स, नॉन मेटल्स and the intermediate one is metalloids. Okay, let us see काय प्रॉपर्टीज आहेत त्यांच्या. एलिमेंट्स 2.5.1 एलिमेंट्स. रॉबर्ट बॉयल was the first scientist to use the term element in 1661. 1661 साली पहिल्यांदा ही टर्म वापरली गेली, दॅट इज एलिमेंट, म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये. ओके, अँटोइन लॉरेंट लॅव्हॉइझियर 1743 to 1794, a French chemist, was the first to establish an experimentally useful definition of an element. He defined an element as a basic form of matter that cannot be broken down into simpler substances by chemical reactions. So हे जे elements आहेत, they are the basic form of matter and they cannot be broken down into simpler substances by any chemical रिॲक्शन. त्यांचं दुसऱ्या सबस्टन्स मध्ये कन्व्हर्जन करता येणार नाही बाय केमिकल रिॲक्शन्स. ओके, सो दे आर द बेसिक फॉर्म ऑफ मॅटर. एलिमेंट्स कॅन बी नॉर्मली डिवायडेड इनटू मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटलॉइड्स. तीन प्रकार आहेत, मेटल्स, नॉन मेटल्स, मेटलॉइड्स. आता काय प्रॉपर्टीज आहेत त्यांच्या इथे लिहिलेल्या आहेत, दॅट ओनली आय हॅव रिटन ऑन बोर्ड. सिंपल फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे, चार्ट वाईज. ओके, सो हे तुम्हाला नोट्स मध्ये लिहिताना सोपं जाईल. सो इथे वाचायची गरज नाही, वी विल लुक here only. What are metals now? Metals show luster, that is they are shiny. Color,
they have some color, silvery gray or golden yellow. Good conductors of heat and electricity, they are ductile, they are malleable, they are sonorous. For examples, gold, silver, copper, iron, etc. Okay. On the other hand, non-metals, they are not lustrous, they shiny nastat, they have a variety of colors, poor conductors of heat and electricity, they are not ductile, not malleable and not sonorous. Okay, ductile म्हणजे काय, it can be, its shape can be changed, it can be hammered into sheets, that is malleability. And ductile म्हणजे it can be drawn into wires. Okay, म्हणजे एक नॉर्मल तुकडा जर असेल तर it can be drawn, in case of metals it can be drawn into wires. एक पूर्ण पीस असेल तर it malleable, it can be drawn into sheets, त्याचे वेगळे वेगळे शीट्स करू शकतो आपण, म्हणजे शेप चेंज करू शकतो. थोडक्यात मेटल मध्ये शेप चेंज करू शकतो. नॉन मेटल्स मध्ये नॉन डक्टाइल, नॉट malleable, नॉट sonorous, they do not produce. sonorous म्हणजे रिंगिंग साउंड प्रोड्यूस होतो. when we hit them it produces a ringing sound, that is possible in case of metals. non metals are not sonorous, they do not produce any sound. Okay, आणि हे मेटलॉइड्स, now what are metalloids? they possess the intermediate properties of both metals and non metals. मेटलॉइड्स मध्ये मेटल्सच्या पण प्रॉपर्टीज आहेत, नॉन मेटल्सच्या पण प्रॉपर्टीज आहेत. फॉर एक्झाम्पल बोरॉन, सिलिकॉन, जर्मेनियम एक्सेट्रा. सो अशा पद्धतीने हे एलिमेंट्स क्लासिफाय केले गेले आहेत. ओके, मोर टू नो, द नंबर ऑफ एलिमेंट्स नोन ऍट प्रेझेंट आर मोर दॅन 100. 100 पेक्षा जास्त एलिमेंट्स माहिती आहेत. 92 एलिमेंट्स आर नॅचरली ऑकरिंग अँड द रेस्ट आर man-made. त्यापैकी 92 elements they are naturally occurring, they are given to us by nature for our use, and rest of them are man-made. Majority of elements are solid. 11 elements are in gaseous state at room temperature. Majority of the elements are solid. 2 elements are liquid at room temperature, mercury and bromine. So हे दोन जे elements आहेत, they are liquid. They come in the category of metals, but they are liquids at room temperature. Okay. Sorry, bromine is a non-metal. Okay. Elements gallium and cesium become liquid at temperature slightly above the room temperature. So हे जे दोन elements आहेत gallium आणि cesium, they become liquid when at a temperature slightly above room temperature, that is 303 Kelvin. Normal room temperature किती असतं 27 degrees Celsius, that is almost 300 Kelvin. So slightly above it, gallium and cesium become liquid. Okay. So this was all about elements. Clear आहेत एलिमेंट्स? सोपे आहेत. एलिमेंट्सच्या तीनच कॅटेगरी लक्षात ठेवायच्या, मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटलॉइड्स. ओके, नेक्स्ट टॉपिक 2.5.2, that is compounds. Now what is a compound? What is a compound? A compound is a substance composed of 2 or more elements. हे जे एलिमेंट्स आहेत हे 2 or more जर एकत्र केले then we get a compound. A substance composed of 2 or more elements. The substance formed is chemically combined with one another in a fixed proportion. कसं कॉम्बिनेशन करणार आहे त्याचं, त्याला कंबाईन कसं करणार आहे, केमिकली कंबाईन, नॉट ओनली फिजिकली. नुसतं फिजिकली कंबाईन केलं तर ते मिक्सचर होईल. ओके, दोन सबस्टन्सेस एकत्र केले, मिक्सचर झालं फिजिकली. ओके, एकाची पावडर घेतली, दुसऱ्याची पावडर घेतली, दोघांना मिक्स केलं, ते फक्त फिजिकल मिक्सचर झालं. केमिकल जेव्हा चेंजेस होत आहेत देन इट इज कॉल्ड अ कंपाऊंड. ओके, so compound is a substance composed of 2 or more elements chemically combined with one another in a fixed proportion. They are chemically combined with each other and ते पण कसं fixed proportion मध्ये. proportion fixed आहे, असं नाही एक जास्त आहे कमी. proportion is fixed, uniform mixing आहे. ओके, now what do we get when 2 or more elements are combined? आता एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे इथं, ती थोडक्यात आपण मांडली आहे बोर्डवरती, म्हणजे लक्षात येईल की नुसते एलिमेंटचं कसं मिक्सचर तयार होतं आणि जेव्हा त्याच्यावरती काहीतरी आपण केमिकल रिॲक्शन्स करतो परफॉर्म, तेव्हा त्याचं कंपाऊंड कसं तयार होतं. म्हणजे एका ठिकाणी फक्त फिजिकल चेंज आहे आणि दुसऱ्या ठिकाणी पूर्ण केमिकल चेंज आहे. त्याच्यावरती बेस्ड ही ऍक्टिव्हिटी आहे. ऍक्टिव्हिटी सिंपल आहे, लेट अस लुक ॲट इट. ऍक्टिव्हिटी 2.10, डिवाइड द क्लास इंटू 2 ग्रुप्स, गिव्ह 5 ग्रॅम ऑफ आयर्न फाइलिंग्स अँड 3 ग्रॅम ऑफ सल्फर पावडर इन अ चायना डिश टू बोथ द ग्रुप्स. दोन ग्रुप्स आहेत, एका क्लासमध्ये दोन ग्रुप आहेत, ग्रुप 1 ग्रुप 2. दोघांना आयर्न फाइलिंग्स प्लस सल्फर पावडर दिलं. आयर्न फाइलिंग्स इज 5 ग्रॅम, सल्फर पावडर इज 3 ग्रॅम्स. ओके, दोघांना सेम दिलेत. बघा इन्ग्रेडियंट्स दोन्हीकडे सेम लिहिलेले आहेत, आयर्न फाइलिंग्स प्लस सल्फर पावडर, आयर्न फाइलिंग्स प्लस सल्फर पावडर. म्हणजे कॉमन जे इन्ग्रेडियंट्स, जे बेसिक इन्ग्रेडियंट्स आहेत, जे बेसिक सबस्टन्सेस आहेत, ते दोन्ही ग्रुप्सला सेम दिलेले आहेत. ओके, आता त्याच्यावरती ज्या प्रोसेस आपण करणार आहे
फायनल प्रोडक्ट दोन्हीकडं वेगळं वेगळं असणार आहे. त्या फायनल प्रोडक्टच्या प्रॉपर्टीज दोन्हीकडं वेगळ्या वेगळ्या असणार आहेत. लेट अस लुक ॲट इट. मिक्स अँड क्रश आयन फायलिंग्स अँड सल्फर पावडर. ग्रुप 1 नी काय करायचंय? आयन फायलिंग्स अँड सल्फर पावडर मिक्स अँड क्रश. त्याचं मिक्स दोघांना मिक्स करायचं आणि त्याचा भुगा करायचा, क्रश करायचा त्याला. ओके. ग्रुप 2 मिक्स, crush iron filings and sulfur, heat this mixture strongly till red hot, remove from flame and let the mixture cool. So आता ग्रुप 2 वर काय करतोय आपण? नुसतं मिक्सिंग आणि क्रशिंग नाही करत आहे. मिक्स, क्रश, हीट टिल रेड हॉट. ते जे काही मिक्सचर असेल त्याला रेड हॉट अगदी गरम होईपर्यंत हीट करायचंय, रेड हॉट दिसेपर्यंत, आणि नंतर त्याला कुलिंगला ठेवायचंय. म्हणजे इथं आता प्रोसेस मध्ये चेंज झालंय. इथं फक्त फिजिकल प्रोसेस होती. नाव वी आर एंटरिंग हिअर इन केमिकल प्रोसेस. ओके. Now for both groups 1 and group 2, check for magnetism in the material obtained. Bring a magnet near the material and check if the material is attracted towards the magnet. काय वाटेल तुम्हाला? याच्यामध्ये आयन फायलिंग्स आहेत, त्याच्यामध्ये पण आयन फायलिंग्स आहेत, पण त्याच्यावरती आता केमिकल चेंज केलेलं आहे आपण, एक केमिकल प्रोसेस केलेली आहे. सो मॅग्नेटिझम कशात दाखवेल? ग्रुप 1 मध्ये मॅग्नेटिझम दाखवलं जाईल. द आयन फायलिंग्स विल गेट अट्रॅक्टेड टुवर्ड्स द मॅग्नेट इन केस ऑफ ग्रुप 1 ओनली, नॉट इन केस ऑफ ग्रुप 2. ओके. Bring a magnet near the material and check if the material is attracted towards the magnet. Compare the texture and color of the material obtained by the groups. दोन्हीकडं टेक्स्चर आणि कलर दोन्ही जे काही फायनल हे क्रश केल्यानंतर जे सबस्टन्स मिळालेत आपल्याला त्यांचं टेक्स्चर आणि कलर मध्ये फरक असणार आहे. याच्यावरच लक्षात येतं ना, आपण त्याला रेड हॉट होईपर्यंत हीट केलेलं आहे. सो त्याचा कलर चेंज झालेला असणार आहे, त्याचं टेक्स्चर पण चेंज झालेलं असणार आहे. ओके. नाव ऍड कार्बन डायसल्फाइड. कार्बन डायसल्फाइड CS2. ओके. केमिकल फॉर्म्युला ऑफ कार्बन डायसल्फाइड इज CS2. लिक्विड फॉर्म मध्ये असतं कार्बन डायसल्फाइड. टू 1 पार्ट ऑफ द मटेरियल ऑब्टेन, स्टर वेल अँड फिल्टर. एका पार्टला म्हणजे ह्या मिक्सचरच्या एका पार्टला CS2 ऍड करायचंय, स्टर करायचंय आणि फिल्टर करायचंय. टू अनदर पार्ट ऍड डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड और डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड टू अदर पार्ट ऑफ द मटेरियल ऑब्टेन. दोन्हीकडं इथे पण हे जे काही मटेरियल ऑब्टेन झालं त्याच्या एका पार्टला CS2 ऍड करायचंय, दुसऱ्या पार्ट मध्ये डायल्यूट H2SO4 और डायल्यूट HCl तुम्हाला ऍड करायचं. ओके. म्हणजे मिक्सिंग करायचं त्याचं आणि मग रिझल्ट बघायचे. काय रिझल्ट मिळतील, कुठला गॅस तयार होईल. परफॉर्म ऑल द स्टेप्स विथ बोथ एलिमेंट्स आयन अँड सल्फर सेपरेटली. हेच सगळी प्रोसेस आयन आणि सल्फर सोबत सेपरेटली पण करायची. ओके. नाउ लेट अस सी. आता काही प्रश्न मांडलेत त्यांनी, त्याची उत्तरं आपल्याला मिळतील. नाव आन्सर. Did the material obtained by the two groups look the same? वाटतं का तुम्हाला जे काही मटेरियल फायनली मिळालं असेल इट विल लुक सेम? नो, इट डज नॉट लुक सेम. विच ग्रुप हॅज ऑब्टेन्ड द मटेरियल विथ मॅग्नेटिक प्रॉपर्टीज. मॅग्नेटिक प्रॉपर्टीज कुणामध्ये एक्झिस्टिंग असणार आहेत? ऑब्व्हियसली ग्रुप 1 मध्ये मॅग्नेटिक प्रॉपर्टीज एक्झिस्टिंग आहेत. कॅन वी सेपरेट द कंपोनंट्स ऑफ द मटेरियल ऑब्टेन्ड. ह्याचे कंपोनंट सेपरेट करता येतील, बट ग्रुप 2 मध्ये जे काही मिळालंय त्याचे कंपोनंट सेपरेट करता येणार नाहीत. इट हॅज अंडरगॉन अ केमिकल प्रोसेस. इट हॅज अंडरगॉन जस्ट अ फिजिकल प्रोसेस, बट इट हॅज अंडरगॉन अ केमिकल प्रोसेस. सो इट्स कॉन्स्टिट्युएंट्स cannot be separate. The components of the material cannot be separated. On adding dilute sulfuric acid or dilute hydrochloric acid, did both the groups obtain a gas? Did the gas in both the cases smell the same or different? आता जेव्हा ह्याच्यामध्ये आपण डायल्यूट H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड किंवा हायड्रोक्लोरिक ऍसिड ऍड केलेला आहे, त्याच्यात एक गॅस तयार होणार आहे. तो कुठला गॅस आहे हे आपल्याला बघायचं आहे. सो नाव gas obtained here in case of group 1 gas obtained is hydrogen gas, and in case of group 2 gas obtained is hydrogen sulfide. Now this is the difference. Why? Because it has undergone just physical change and it has undergone complete chemical process. Okay. कसा आहे हा गॅस? इट इज कलरलेस, odorless and combustible. हायड्रोजन गॅस इज कंबस्टिबल, सो त्याच्यावर कंबशन टेस्ट कुणी करणार नाही. ओके. त्याच्याजवळ काडी पेटवून न्यायची नाहीये त्या गॅस जवळ. And here the hydrogen sulfide gas obtained is colorless, but it has some odor of rotten eggs. सडलेल्या अंड्यांचा जसा वास येतो तसा हायड्रोजन सल्फाइडचा वास येत असतो. ओके. सो नाउ दिस इज अनदर डिफरन्स. बघा नीट लक्ष द्या. बेसिक इन्ग्रेडियंट्स आयन फायलिंग्स प्लस सल्फर पावडर, इथे पण आयन फायलिंग्स प्लस सल्फर पावडर, दोन्हीकडे बेसिक इन्ग्रेडियंट्स सेम आहेत, बेसिक सबस्टन्सेस सेम घेतलेले आहेत. पण एका केसमध्ये फक्त हायड्रोजन गॅस मिळतोय, दुसऱ्या केसमध्ये वी आर ऑब्टेनिंग हायड्रोजन सल्फाइड गॅस,
Why? Because group 1 has undergone only a physical change, but group 2 has undergone a chemical change. Okay, ग्रुप 2 वरती प्रोसेस केलेली, केमिकल रिएक्शन केलेली, ग्रुप 1 वरती तसं केलेलं नाही. ठीक आहे. So the gas obtained by group 1 is hydrogen. It is colorless, odorless and combustible. It is not advised to do the combustion test for the hydrogen in the class. The gas obtained by group 2 is hydrogen sulfide. It is a colorless gas with smell of rotten eggs. Okay. आता असं का झालेलं आहे? You must have observed that the product obtained by both the groups show different properties. Obviously दोन्ही वेगवेगळे प्रॉपर्टीज दाखवते. Though the starting materials were the same. तेच मी सांगतोय मगासपासून, स्टार्टिंग मटेरियल्स सेम आहेत, but properties obtained by substances, hydrogen gas is the material obtained here and hydrogen sulfide gas is the material obtained here after some reaction. Group 1 has carried out the activity involving a physical change, whereas in case of group 2 a chemical change or a chemical reaction has taken place. Group 1 च्या केस मध्ये तर दोन्ही ठिकाणी products obtained show different properties. दोन्हीकडे properties different आहेत. Group 1 च्या केस मध्ये it has undergone just a physical change, but in case of group 2 it has undergone a chemical change, that is a chemical reaction. So in case of group 1 we have only a mixture of iron filings plus sulfur. But in case of group 2, a new compound is obtained. What is a compound? Compound ची definition सांगितली होती आपण. A substance composed of 2 or more elements when it is formed by a chemical combination in fixed proportion. Okay. So group 2 च्या केस मध्ये compound मिळालेला आहे. Totally different properties as compared to the combining elements. हा जो final compound मिळालाय ह्याच्या properties आणि हे जे दोन combining एलिमेंट्स होते आयर्न फाइलिंग्स आणि सल्फर, ह्यांच्या प्रॉपर्टीज टोटली वेगळ्या आहेत. व्हाईल इन केस ऑफ दिस ग्रुप 1 सेम प्रॉपर्टीज ॲज दॅट ऑफ इट्स कॉन्स्टिट्युएंट्स. जे इनिशियल जे सबस्टन्सेस होते, जे मटेरियल होतं आयर्न फाइलिंग्स आणि सल्फर पावडर, त्याच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत आणि फायनली जे त्यांचं मिक्सचर आहे त्याच्या प्रॉपर्टीज आहेत, ह्या दोन्ही प्रॉपर्टीज सेम आहेत. ओके. सो द मटेरियल ऑब्टेन्ड बाय ग्रुप 1 इज मिक्सचर ऑफ टू सबस्टन्सेस. द सबस्टन्सेस आर द गिवन एलिमेंट्स आयर्न अँड सल्फर. काय फक्त मिक्सचर आहे Fe आणि S चं, म्हणजे आयर्न आणि सल्फरचं मिक्सचर आहे. प्रॉपर्टीज ऑफ द मिक्सचर आर सेम ॲज दॅट ऑफ इट्स कॉन्स्टिट्युएंट्स. मटेरियल ऑब्टेन्ड बाय ग्रुप 2 इज अ कंपाउंड. ऑन हिटिंग द टू एलिमेंट्स स्ट्रॉंगली टू गेट अ कंपाउंड विच हॅज टोटली डिफरंट प्रॉपर्टीज ॲज कम्पेअर्ड टू द कंबाइनिंग एलिमेंट्स. ह्याच्या प्रॉपर्टीज, या कंपाउंडच्या प्रॉपर्टीज आणि त्याच्या बेसिक एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीज डिफरंट आहे. मिक्सचरच्या प्रॉपर्टीज आणि बेसिक मटेरियलच्या प्रॉपर्टीज सेम आहेत इन केस ऑफ ग्रुप 1. So the composition of a compound is same throughout. We can also observe that the texture and color of the compound are same throughout. Thus we can summarize the physical and chemical nature of matter in the following graphical organizer. So in case of group 1, composition, texture, color is varied. आता इथं फरक आहे कारण की याचं कॉम्पोजिशन वेगळं वेगळं ना. इथं आयर्न प्लस सल्फर आहे, सो वेगळ्या वेगळ्या कॉम्पोजिशन मध्ये. दोघांचं टेक्स्चर वेगळं आहे, दोघांचे कलर वेगळे आहेत. सो कॉम्पोजिशन, टेक्स्चर अँड कलर इज व्हॅरिड थ्रू आउट इन केस ऑफ ग्रुप 1. बट इन केस ऑफ ग्रुप 2, कॉम्पोजिशन, टेक्स्चर अँड कलर इज सेम थ्रू आउट. दे आर इन फिक्स्ड प्रोपोर्शन. ओके. सो काय डिस्कस, ह्याच्यावरनं कन्क्लूड काय करता येईल की कंपाऊंड्स हॅव फिक्स्ड प्रोपोर्शन अँड ओनली मिक्सचर्स डू नॉट हॅव अ फिक्स्ड प्रोपोर्शन. ओके. फिक्स्ड कॉम्पोजिशन नसतं, ह्याच्यामध्ये फिक्स्ड कॉम्पोजिशन असतं. सो दॅट वॉज द ओनली डिफरन्स बिटवीन अ मिक्सचर अँड अ कंपाऊंड. ओके. अँड व्हॉट इज अ कंपाऊंड? कंपाऊंड इज अ कॉम्बिनेशन ऑफ 2 or more एलिमेंट्स. ओके. 2 पेक्षा जास्त एलिमेंट्स जेव्हा एकत्र येतात and they combine with each another in a fixed proportion, a new substance is formed that is called a compound. It undergoes a chemical change. Okay. So that was all about this chapter. आता 2 होमवर्क आहेत तुम्हाला. एक तर इन टेक्स्ट क्वेश्चन्स ऑन पेज नंबर 24, त्याच्यानंतर इथे पेज नंबर 26 वरती हे डिफरन्स दिलेला आहे. टेबल 2.2 मिक्सचर्स अँड कंपाऊंड्स, हे एक तुम्हाला लिहायचं आहे. जस्ट सिंपल डिफरन्स आहे मिक्सचर्स आणि कंपाऊंड्स मधला, जो आत्ता आपण बघितला तो दिलेला आहे. त्याच्यानंतर पेज 27 वरती हा जो ग्राफिकल ऑर्गनायझर आहे. ओके. दिस इज द ग्राफिकल ऑर्गनायझर ऑफ मॅटर, म्हणजे प्युअर सबस्टन्स काय असतो आणि मिक्सचर्स काय असतात. हा एक चार्ट तुम्हाला ड्रॉ करायचा आहे. व्हॉट यू हॅव लर्न, त्याच्या खाली समरी दिलेली आहे पूर्ण चॅप्टरची. ही समरी तुम्हाला रीड करायची, छोटीशी आहे. यू हॅव टू राईट दिस इन युअर नोटबुक अँड आफ्टर दॅट
we have the exercise चे क्वेश्चन आन्सर्स आय एम सेंडिंग यू इन व्हॉट्सअप ग्रुप. ओके, त्याचे तुम्हाला नोट्स मिळून जातील. पूर्ण एक्सरसाइजचं सोल्युशन मी ग्रुपमध्ये पाठवून देईल. यू हॅव टू राईट इट डाऊन. सो बरंच लिहायचं काम आहे. ह्या नोट्स तुम्हाला लिहायच्यात बोर्डवरच्या, अलॉंग विथ दॅट इन टेक्स्ट क्वेश्चन्स, टेबल 2.2, this chart on page 27, then what you have learned, that is summary of the chapter, and finally the exercise at the end of this chapter. So this finishes our chapter 2 now. Okay, in next lecture we will be moving on in chapter 3. Okay, so सगळे नोट्स कंप्लीट करा. संडेला आपण टेस्ट कंडक्ट करणार आहोत त्याच्यावरती. सो त्याच्या आधी नोट्स प्रिपेअर करून स्टडी करून घ्या सगळं. ओके, चलो सी यू, हॅव अ नाईस डे, बाय बाय.